मात. म्हणून मुक्ताबाईंनी सुद्धा सांगितलंय, हे संत आहेत ते आपल्या संतांचे तत्व एक निष्ठेने एक निष्ठेने वगैरे जपा. म्हणे मुक्ताबाई ऐका चांग या ऐसी आहे माझ्या सद्गुरु रायाची आन. मग आणि जनार्दन महाराज काय म्हणतात, गुरु हाची देव. गुरु काय आहे, गुरुदेव आहे. म्हणजे माऊली सुद्धा पांडुरंगाचा अवतार आहे. लोपले ज्ञान जगी हित नेन ते कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. मग माऊली सुद्धा हा परमानंदाचाच अवतार आहे, पांडुरंगाचाच अवतार आहे. मग पांडुरंग आपण थेट पांडुरंगाला भेटतो का हो, डायरेक्ट पांडुरंगाला? अहो देव भेटतच नाही लगेच, पण त्याच्या मधी कोणीतरी लागतं. मधी आपल्याला एक स्टेशन ठरवायचंय, कुठंतरी आपल्याला जाऊन तिथं आपल्या त्या निवासस्थानी राहायचंय. पण ते जाण्यासाठी कुणीतरी मध्यस्थी पाहिजे ना. म्हणून आपल्याला ज्या परमानंदाच्या ठिकाणी पोचायचंय, ज्या परमानंदाच्या ठिकाणी तिथं जायचंय, तिथं आपल्याला कोणीतरी पाहिजे. मग तिथं एक आपल्या सद्गुरू वाचून कोणी सापडत नाही. सद्गुरू वाचून सापडण्यास सोय धरावे ते पाय आधी सद्गुरूचेच पाय आधी धरले पाहिजे. मग आपण सद्गुरूपाशी गेलं कसं पाहिजे, अहंकार रहित गेलं पाहिजे, नम्रतेने गेले पाहिजे. काम क्रोध मद मुसर हे षडविकार आहे, हे षडविकार रहित म्हणजे हे आपल्या बरोबर नाहीच पाहिजे. आणि मग ज्या वेळेस आपण गुरुच्या चरणावर नतमस्तक होतो, ज्यावेळेस आपण गुरुच्या चरणावर नतमस्तक होतो ना, त्यावेळेस तिथंच देव यावं. देव घ्या कोणी ऐता आला घर पसोनी. मग आपण काय म्हणतो, देव न लगे साठवणीचे रुजले जाणे. मग तुम्ही आपण ऐता आपल्याला कधी कधी सद्गुरू घरी येतात, तरी आपल्याला कळत नाही का आपण काय करायला पाहिजे. सद्गुरूचं महत्व त्यावेळेस नसतंच कुणाला, पण आपण इकडे तिकडे आपण साठवण केली पाहिजे, अगोदर साठवण केली पाहिजे, साठवलं पाहिजे. त्यावेळेस देव आपल्या घरी येतो. मग देव डायरेक्ट आपल्याला देव भेटतो का हो? देव भेटतच नाही. त्यावेळेस एकदा काय झालं, सद्गुरू बरोबर आपण अहंकार रहित गेलं पाहिजे ना. मग एकदा रमण महर्षींकडे एक जण आला, म्हणला माझ्याकडं मी खूप शिकलोय, मला खूप ज्ञान आहे, म्हणजे मी इथपर्यंत शिकलोय, पण जे राहिलेलं ज्ञान आहे ना ते तुमच्याकडून मला हवंय. ते म्हणले तुम्ही, मग रमण महर्षी बोलले तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात, मी ज्ञान देत नाही, मी ज्ञान काढून घेतो. का होतो असा बोलला असन? कारण तो अहंकाराने अभिमानाने त्याच्या रमण महर्षींकडे गेला का मला खूप येतं, मला राहिलेलं ज्ञान तुमच्याकडून घ्यायचंय. पण तुम्ही सांगा, तुमच्याकडे आहे ते तुमच्या बरोबर आहे की चूक, हे गुरु ठरवतील, आपण नाही ठरवायचं, हे गुरु ठरवतील. मग तुम्ही विचार करा, ह्या आपल्याजवळ खूप आहे, पण ते गिरगेटलेलं काय गिरगेटलेल्या पाटीवर जर लिहिलं तर तुम्हाला दिसेल का हो तुम्हाला काय लिहिलंय काय नाही? मग तुम्ही गिरगटलेल्या पाटीवर तुम्हाला अजिबात काही दिसणार नाही. तेव्हा गुरुपाशी तुम्ही शांत चित्ताने अहंकाराने गेलं पाहिजे, अहंकार रहित होऊन गेलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला देव भेटेल. तुकाराम महाराज म्हणतात, देव भेटे जनिवनी. तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनिवनी. तेव्हा गुरु काय करतात, गुरु आपल्याला एक नाममंत्र नाम देतात. ते नाम भरपूर आहेत, पण माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ते नाम आपल्याला जे नाम आदिनाथापासून आलेले, आदि कालापासून भगवान शंभूंपासून आलेलं आहे. ते पार्वतीला सांगितलं, मच्छापासून आले, मच्छिंद्रनाथाला सांगितले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळाला गैनी प्रती, गैनी प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. आता माऊलींनी हे पहिली गुरु परंपरा कशी होती का, एक शिष्य एक गुरु.
तसं माऊलीने ठेवलं का? माऊलीने अहो सगळ्यांना उघड करून दिलेलं आहे, सगळ्यांना हे नाम घ्या, पण मोजक्या लोकांना हे नाम मिळतं, मोजक्या लोकांना. ज्याच्या नशिबात पाप पुण्याचा जेव्हा घडा भरतो ना, तेव्हा त्या लोकांना नामाची महिमा तेव्हाच कळते. जेव्हा जेव्हा आपण पाप पुण्याचा घडा भरतो त्यावेळेस ते आपल्याला नाम मिळतं. गुरु आपल्याला नाम देतात. नाम काना वचनाची भेटी, शिरसाशी केरटी, तेथे वस्तू होऊन उठी तेथे वस्तू होऊन उठी कवण्या एके. मग ज्यावेळेस आपलं कान आणि गुरुचं नाम ज्यावेळेस एक होतं त्यावेळेस जीव शिवाचं ऐक्य होतं. जीव आणि शिवाचं ऐक्य झाल्यावर त्यावेळेस आपल्याला काहीतरी आतून बघा, ज्यावेळेस ज्यांनी आता इथं ज्यांनी नाम घेतलेले त्यांना बरोबर समजेल का नाम घेतल्यावर काय होतं. ज्यावेळेस नाम घेतो त्यावेळेस आपल्याला फार एकदम अंगाला कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. त्याच वेळेस आपल्याला कंठ दाटून येतो. पण त्या कंठ केव्हा दाटून येतो? त्यावेळेस त्या नामाचं चिंतन झालं पाहिजे, त्या नामाचं चिंतन झालं पाहिजे, हे झालं पाहिजे सगळं यथासांग. म्हणजे आपण ज्यावेळेस गुरु आपल्याला नाम देतो त्यावेळेस आपण ते सोडून द्यायचं का हो? हा, शेती करतो, शेती आपण जेव्हा शेती करतो, पेरलं आणि सोडून देतो का? पेरीले ते उगविले आणि निघेविन वाया गेले, पेरीले ते उगवले निघेविन वाया गेले. मग आपण नाम घेतलं तसं सोडून दिलं. आज सद्गुरू बाहेर टाकला, आता आम्ही सद्गुरू मोकळा झालो. आपण आम्हाला कुणीतरी सांगितलं का सद्गुरू नाम घेतल्यावर आम्ही मोकळं होतो, म्हणजे आमचा सगळा भार सद्गुरूवर जातो. पण सद्गुरूवर भार देण्यासाठी आपणच सद्गुरूला काहीतरी दिलं पाहिजे ना. एक निष्ठेने एक तत्वाने सद्गुरूपाशी राहिलं पाहिजे ना. मग आपण ज्यावेळेस आपण शेती पेरतो त्यावेळेस त्याच्यात नांगरणी पेरणी सगळं हे करतो. नांगरणी पेरणी आणि काढायला जातो. काढून ते सगळे मोत्याचे दाणे उभे राहतात, दाणे उभे राहतात. त्यावेळेस मग ज्यावेळेस सद्गुरू असे दाणे पेरतात, ज्यावेळेस सद्गुरू असे दाणे पेरतात त्यावेळेस हिरे जन्माला येतात. पहा, हिरे जन्माला येतात. तसं हिरे आमच्या सद्गुरूंनी खूप हिरे जन्माला घातले. म्हणजे आजच्या राहुल महाराजांसारखे. अहो, राहुल महाराजांचं डोकं म्हणजे कॅम्प्युटर आहे. कुठेही काही विचारा. मी काही जर अडलं तर राहुल महाराजांनाच विचारते, कारण तिथं एक उत्तर परफेक्ट आहे. तेव्हा आपण ज्या वेळेस आपण शेती करायला जातो ना त्यावेळेस आपण ते सगळं पाणी बिनी त्याला दिलं पाहिजे. नांगरणी पेरणी सगळं केलं तर त्याला पाणी दिलं पाहिजे न, पाणी काढलं पाहिजे, पेरणी काढणी केली पाहिजे. तसं सद्गुरू केला ना त्यावेळेस मग आपण पूर्ण त्या सद्गुरूच्या नामात झुकून घेतलं पाहिजे. आपण त्या सद्गुरूच्या नामात झुकून घेतलं पाहिजे त्यावेळेस. आणि सद्गुरू करताना गर्वाने निष्ठेने करू नये. ज्यावेळेस अनन्य भावाने सद्गुरूपाशी जातो त्यावेळेस आपल्याला देव भेटतो. देव डायरेक्ट भेटत नाही. अहो, पंढरीचा पांडुरंग आपण किती वर्ष जातो, विटेवर उभा आहे, अजून हात खाली घेतला का? हा, पंढरीचा पांडुरंग युगे उभा आहे. आपल्याला देव भेटणार की? देव भेटणार कधी? सद्गुरूच्या माध्यमातून देव भेटणार, पण सद्गुरूच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस आम्ही अहंकार रहित आपण अहंकार धरू आम्ही सद्गुरूपाशी गेले, देव म्हण सद्गुरू म्हणून तुझा इथं काहीच उपयोग नाही. तुम्ही हे ज्ञान मिळवलं ना, हे लौकिक ज्ञान आहे. तुम्ही सद्गुरू शिवाय ज्ञान जे मिळवलं ना ते लौकिक ज्ञान आहे, ते पोट भरण्यासाठी ज्ञान आहे.
तुम्ही आज सगळं करता, बिना गुरुचं सगळं तुम्ही करता, बरोबर आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, पण गुरु वाचून ज्ञान आहे का हो? ते आत्मज्ञान जे साध्य करायचंय ते आहे का? जो जो आपण इथं कशासाठी आलोय? आत्मज्ञान. आपण आज आपण 83,99,099 युनी पार करून 84 लक्ष युनितून आपण इथपर्यंत पार आलो. असंच आलो का हो? आपण फक्त संसार करण्यासाठी आलो का हो? हा, संसार करण्यासाठी नाही हो. आपण 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 संसारातून इथून मुक्त होण्यासाठी. संसार कुणी करतो? अहो, पैसे दिले का संसार होतो, पण परमार्थ हा करावा लागतो. परमार्थ हा एक निष्ठेने करावा लागतो, त्यावेळेस सद्गुरू प्राप्ती होते. आणि ज्या वेळेस सद्गुरू करतो त्यावेळेस एकदा मला एक उदाहरण आठवलं. मी एक संगीत शिक्षक होता. त्या संगीत शिक्षकाकडे तो एक शिकायला गेलेला विद्यार्थी तो बोलला, मी आता खूप शिकलोय, पण मला जे शिकायचं ना ते संगीत शिक्षकांना म्हणलं, तुम्ही मला एक शिकवा राहिलेलं. तर तो बोलला, तुमची ठीक आहे म्हणला, पण मग तो म्हणला तुमची फी किती? तो बोलला 5,000 रुपये. तर बोलला, बाकीच्या लोकांकडून तुम्ही 1,000 रुपये घेता, मग माझ्याकडून तुम्ही 5,000 का घेता? तर तो बोलला, संगीत शिक्षक बोलले, मी तुला शिकवायला, तुझ्या शिक्षणासाठी मी जे शिकवणार त्याच्यासाठी तुझे 1,000 रुपये घेणार, पण जे तू काढण्यासाठी जो तू आधी शिकलाय ते काढण्यासाठी तुझ्याकडून 4,000 रुपये घेणार. तू काढण्यासाठीच मला वेळ, शिकवल्यापेक्षा तुझ्याकडून जे काढायचंय ते काढण्यासाठी तुझ्याकडून 4,000 रुपये घेणार. असं मग तो अहंकाराने गेला, त्याच्यापाशी अहंकाराने गेला. मग गुरुपाशी नम्रतेने, तो जर नम्रतेने गेला असता तर त्याला 1,000 रुपये फी मी दिली असती. मग तो नम्रतेने, अहंकाराने गेला म्हणून त्याला किती फी मिळाली? 4,000 रुपये. असं नम्रतेने जर गेला तर देव भेटेल. सद्गुरूच्या जो सद्गुरू सांगतो, ज्या वाटेने सद्गुरू जातात, ज्या वाट सद्गुरू सांगतात त्या वाटेही जर गेलं तर आपल्याला नक्की देव भेटेल. देव भेटल्याशिवाय राहणार नाही. अहो, सद्गुरू पाशीच देव आहे, आपल्याला कुठं जायचीच गरज नाही. सद्गुरू हेच देव आहेत. सद्गुरू विना सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. म्हणून काय केलं पाहिजे? अनन्य भावाने सद्गुरूशी अनन्य भावाने सद्गुरूपाशी गेले पाहिजे. सद्गुरूला स्थान आपल्या हृदयात दिलं पाहिजे. त्यावेळेस मग आपण त्या संसाराच्या कसाट्यातून आपण बाहेर निघू. आपल्याला असं सद्गुरू शिवाय संसाराच्या कसाट्यातून कोणच बाहेर, तुम्ही म्हटले ना, आमचे आई वडील वगैरे कुणी बाहेर काढू शकत नाही. संसार असा कसा आहे? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. संसार हे दुःख आहे, दुःखाचे बांधारे. ते संसारातून कुणीच आपल्याला काढू शकत नाही एका सद्गुरू वाचून. संसारातून आपल्याला कुणीच काढणार नाही एका सद्गुरू वाचून. मग कशाला एवढा आपल्याला अभिमान पाहिजे संसाराचा? हा, शेवटी संसारात आपल्याला गेलं आपण. आता आमची तिथं एकदा आमच्या महिलांची चर्चा चालली होती का सुख कशात आहे. आता ते मागं बघ मालिकाचं सुख म्हणजे नक्की काय असतं, ती मालिका चालली होती. तर मला सुख कशात आहे? एक जण सांगते आमच्या मुलांमध्ये सुख आहे, एक जण सांगते नवऱ्यात सुख आहे, एक जण याच्यात सांगते. म्हणजे सुख, तुमचं सुख बरोबर आहे, तुमचं सुख हे वास्तविक सुख आहे न, म्हणजे तात्पुरतं क्षणिक सुख आहे. क्षणाचा विलंब न लावता. पण जो तुम्ही म्हणता नवऱ्यात सुख आहे, मुलांमध्ये सुख आहे, सुख आहे की कशा, पण ती वरच्यावर आहे. पण अंतर्नात सुख आहे कशामध्ये? तुम्ही मग मी एकल म्हणलं का तुम्ही मुलांमध्ये सुख म्हणता, पण जो आपण जन्माला घालतो त्याच्यात सुख कसं काय? तो उद्या उलटा बोलला तर आपल्याला दुःख वाटतं, तिथं सुख आहे का? तिथं सुख नाही. जो उद्या आपल्याला म्हातारपण आलं, समजा म्हातारपण हे सगळ्यांना, तर माऊली तर सांगतात आपलं म्हातारपण बघून आपलं आजचं जीवन जगायचंय, उद्या आपल्या वेळाशी येणार आहे. माऊली म्हणतात मग ते म्हातारपण बघून आपल्याला आज जगायचंय ना. मग तुम्ही म्हातारे झाले, आपली मुलं आपल्याला उलटी बोलणार, आपल्याला काय हेडीस करणार, काय करणार हे तुम्ही सगळं माहिला बघताय. आपल्याला बोलणार, तिथं दुःख वाटणार. मग तिथं सुख कसं काय? तुम्ही म्हणता मुलांमध्ये सुख आहे, नवऱ्यामध्ये सुख आहे, तिथं सुख आहे का? तिथं नाही.
ते पण पुढे जाऊन बघूया. आपल्याला आपल्या गेल्यावर मुलं आपल्यासाठी रडतात का? कोण कोणासाठी मेले? हा, कोण कोणासाठी मेले? कोणच नाही. ते एक दिवस आपलं, आणि शेवटी आपण जन्म दिलेला मुलगा आपल्यालाच, बरोबर आहे ना, आपल्यालाच अग्निडाग मुलाच्या हातूनच मिळतो ना. मग काय सुख आहे तुम्ही सांगा ना? संसारात सुख आहे का? संसारात सुख आहे का? मग परमार्थाकडे कोण वळतं? मग ते मायला म्हणलं बरोबर आहे, संसारात सुख नाही, पण आत्ताचं त्यांचं क्षणिक सुख आहे, क्षणिक सुख आहे. पण ज्या वेळेस पूर्ण सुख जर अंतरात्म्यातून सुख जर घ्यायचं असेल तर सद्गुरूकडे जावं लागेल. सद्गुरूशिवाय पर्याय नाही. सद्गुरूशिवाय काहीच भेटू शकत नाही. तुम्ही सद्गुरू आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचवते. सद्गुरू एका कोण वाचवलं? एका सद्गुरू वाचून. तेव्हा मग सद्गुरूशिवाय आपल्याला कोणच काहीच होऊ शकत नाही. आज आपल्याला विचार करा का सद्गुरू मिळवण्यासाठी लोक धडपडतात. पण सद्गुरू करेपर्यंत अनेक इथं चौकशी करा, तिथं चौकशी करा, तिथं कुठे चौकशी करा, कसेच गुरु आहेत आपल्याला, कसे भेटले पाहिजे, काय भेटले पाहिजे. परंतु एकदा सद्गुरू केला की आपल्या हृदयात स्थान दिलं पाहिजे. त्याला कसे आहेत कसे नाही ह्याचा विचार केला नाही. अहो सद्गुरू घरचा कुत्र राहिलं तरी आपल्याला परमपदाला पोचवते. फक्त आपण सद्गुरू म्हणायचं, गुरुच म्हणायचं आपले सद्गुरू, तरी आपल्याला परमपदाला ते गुरु आपल्याला पोचवतोय. आपण एकनिष्ठेने एक भावनेने जर आपल्याला सद्गुरू म्हणत राहिलं तर आपल्याला ते परमपदाला पोचवतोय. एवढी सद्गुरूच्या नामामध्ये, एवढं सद्गुरूच्या याच्यामध्ये ताकद आहे. हा, पूर्वी कबीरदास, संत कबीर हुशार नव्हते का? ज्ञानी होते, खूप मोठे संत कबीर, खूप ज्ञानी होते. संत कबीरांना गुरु करायचे होते. पण त्यावेळेस एक असं होतं की उच्च जातीचा असला तरच ते गुरु करून घेत होते. त्यावेळेस कबीरांनी 6 वर्ष गुरुची वाट बघितली. कबीरदासांनी 6 वर्ष गुरुची वाट बघितली. आता नाही, उद्या नाही. शेवटी त्यांनी 6 वर्षानंतर ज्यावेळेस त्यांचे सद्गुरू मनाने, त्यांना सद्गुरू मानलं होतं. जे त्यांना सद्गुरू मानायचे होते ते मनाने मानलं होतं. ज्यावेळेस त्यांनी सकाळी स्नान संध्याला गुरु जात होते त्या वाटेवरती कबीरदासांनी एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात जाऊन बसले आणि त्या वरतून त्यांनी पालापाचोळा टाकला. ज्यावेळेस पालापाचोळा टाकला ते सद्गुरू त्यांचे रोड अशा रस्त्याने चालले. त्या नेमकी त्या कबीरदासांच्या डोक्यावर पाय पडला. कबीरदासांनी मग काय पटकन सद्गुरूंनी त्यांना, सद्गुरू बाजूला झाले त्यांचे. कबीरदास उठले आणि परत त्यांना सद्गुरूंनी एक त्यांच्या पायातला खडा घेतला, कबीरदासांच्या डोक्यात टाकला. कारण नकळतपणे त्यांच्या हाताला स्पर्श झाला, पायाला स्पर्श झाला कबीरदासांच्या. पण ते रागवले नाहीत, कबीरदास रागवले नाहीत. ते म्हणजे सद्गुरू माऊली, मी ह्याचीच वाट बघत होतो की कधी तुमचा स्पर्श होतोय. मी एकदाच अपेक्षा केली तुमच्या स्पर्शाची, पण मला 2 वेळा स्पर्श झाला. ह्या काळात जर ह्या काळामध्ये जर आपल्याला असे सद्गुरू जर लाभले तर आपण काय करू? तिथून निघून जाऊ करू? म्हणून तुमचं सद्गुरू नको आणि गुरु नको, काय नको, माझा मी घरी बरा आहे. पण त्या काळात संत कसे होते? सद्गुरू करायला धडपडत होते. मला सद्गुरू पाहिजे. चांगदेव महाराज एवढे 14 वर्ष तपश्चर्या केली, 1400 वर्ष तपश्चर्या केली, पण त्यांना गुरु होते का? अहो 5 वर्षाच्या मुक्ताईने त्यांना सद्गुरू झाली. 5 वर्षाची मुक्ताई त्यांना सद्गुरू झाली. मग तुम्ही विचार करा आपल्याला काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे, काय नाही हे आपण ठरवलं पाहिजे. तेव्हा सद्गुरू वाचून सापडेना सवय धरायला पाहिजे. सद्गुरू हा करणे गरजेचंच आहे. हा, संसारात आपण खूपच रमलो जातो,
पण आपण परमार्थात रमत नाही. परमार्थात कोण येतं? कोण? संसार दुखे दुखावला, त्रिविध तापे तापला, संसार दुखे दुखावला, तोच अधिकारी झाला परमार्थाचा. परंतु आपलं वय झालं आणि मग आपण परमार्थात असं होऊ शकत नाही ना. आपल्याला तरुणपणीच परमार्थ केला पाहिजे. ज्यावेळेस आपण तरुणपणी परमार्थ करू त्यावेळेस आपल्याला लास्टला आपल्याला देवाचं नाम येईल तोंडामध्ये. ज्यावेळेस आपण तरुण असू त्यावेळेस आपण म्हणू जरा हायेतावर घ्या करून, नाहीतर टाकतील पुरून. आमचे बाबा काय म्हणतात? हायेतावर घ्या करून लोक म्हणतात, नाहीतर टाकतील पुरून. पुरून टाकायचं ठीक आहे ते, पण सद्गुरू केल्याशिवाय आपल्याला हे करतील का? सद्गुरू आणि मग सद्गुरू काय करतात? आपल्याला भक्तीची अन्याची वाट दाखवतात. जे सद्गुरू आपल्याला मोक्षाप्रती नेतात. जीव आणि शिवाचं ऐक्य करतात. जीव शिव जे ऐक्य करतात, जीवाचं शिवाचं ऐक्य करून झालं का आपली या हृदयाची त्या हृदयी, या हृदयाची त्या हृदयी ती ज्योत पेटवतात. या हृदयाची त्या हृदयी ती ज्योत पेटवतात. माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात, ज्ञानाची ज्योत लाविली हृदयात. सद्गुरू काय करतात? आपल्या हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत लावतात. काय लावतात? हे मुक्ताबाईचा अभंग आहे. मुक्ताबाई ज्ञानाची ज्योत लावतात. सद्गुरू आपल्याला ज्ञान हे खूप प्रकारचं ज्ञान आहे. ज्ञान आपल्याला परमार्थिक ज्ञानच आपल्याला पाहिजे. सांसारिक ज्ञान आपल्याला नको. सांसारिक ज्ञान कुणी देतो? गुरु कुणी बनवलं? लहानपणापासून गुरुच असतात आपल्याला. आई वडील झालेल्या जन्मापासून आई वडील, शाळेत गेलं का शिक्षक सगळे गुरुच असतात. पण सद्गुरू हे जीवनात एकदाच येतात. सद्गुरू आपल्या जीवनात एकदाच येतात आणि त्या सद्गुरूकडून आपल्याला जे घ्यायचंय, सद्गुरूकडून जे आपल्याला घ्यायचंय ना ते आपण पुण्य अनन्य भावाने घेतलं पाहिजे. अनन्य भावाने अहंकार रहित घेतलं पाहिजे. मग तुम्ही विचार करा, कृष्णाने सुद्धा सद्गुरू केले. कृष्ण सांदीपणे गुरु केला. परब्रह्म राम वैशिष्ट्याशी शरण, रामाने सुद्धा गुरु केलाय. मग आपण का करू नये? आपण गुरु केलंच पाहिजे ना. आपण गुरु केलाच पाहिजे. गुरु का नाही म्हणण्यापेक्षा सद्गुरू केलेच पाहिजे. आपण एक आता काय म्हणतात कसे, आम्हाला माळ नाही घालायची, आम्हाला मनाचीच माळ आहे आमच्या. का हो? मन तुमचं किती हो? मन एकच आहे ना. आणि माळ किती असते? किती मण्यांची असते? 108 मण्यांची. मग एका मनाची माळ होईल का हो? मनाची माळ होईल का? मग ती त्या मण्यामध्ये 108च मणी माझे 108च मणी त्या तत्वात गुंतला पाहिजे. ते आपण म्हणतो ते आळ्यात आलंच पाहिजे. त्या आळ्यामध्ये आलंच पाहिजे. आपल्या आळ्यामध्ये बघा म्हणजे मी माझे परमभाग्य समजते की माझे माहेर येते आळेगावे, तिथं त्या माऊलींची रेड्याची समाधी आहे. मग तिथं बघा ते आळ्यात आलंच पाहिजे. तर तो सद्गुरूच्या आळ्यात आला तरच तो सद्गुरूच्या आळ्यात आला. तर मग असं आणि ज्यावेळेस सद्गुरू आपल्याला ज्यावेळेस अनुग्रह देतात ना त्यावेळेस आपण ज्यावेळेस अनुग्रह देतात, सद्गुरू अनुग्रह दिला का ज्यावेळेस आपले जैसे डोळे अंजने भेटे त्यावेळी दृष्टीचा फाटा फुटे. ज्यावेळेस अनुग्रह दिला का ज्यावेळेस आम्हाला तुम्ही पहा, अनुग्रह द्यायच्या आधीची अवस्था आणि अनुग्रह द्यायच्या नंतरची अवस्था काय असते. अनुग्रहाच्या आधीची अवस्था आपण डोळे झाकले, आपलं समजा देवाचं जरी नाव घेतलं ना तरी अंधार होतो. पण ज्या वेळेस आपल्याला सद्गुरू अनुग्रह देतात, पण ते सद्गुरू पण उच्च कोटीचे पाहिजे. सद्गुरू पण ते नाम जे माऊलींनी नाम परंपरेने चालत आले, जे माऊलींनी जे सांगितले ते नाम जर तुमच्यापर्यंत पोचलं ना तर ते नाम तुमच्यापर्यंत पोचलं ना तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
अहो तुम्हाला इतर इतर इथं इकडे तिकडे भटकायलाच नको, तुमच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे असं ते ते नाम ज्यावेळेस आपण नाम दिलं ना सद्गुरूंनी, मी इकडे तिकडे जाऊन देणार नाही. ज्यावेळेस आपल्याला नाम दिलं ना, नामाच्या आधीची अवस्था नंतरची अवस्था, मी माझी अवस्था सांगते. ज्यावेळेस मला नाम घ्यायच्या आधी मी ठरवलं होतं की मला माझे सद्गुरू वारंवार भेटले पाहिजे. ज्यावेळेस मला माझे सद्गुरू वारंवार भेटले पाहिजे, पण मला आणि माझ्या मनातलं जे म्हणजे अर्थतेने हाक मारली ना ते घडतं. हे सद्गुरू अर्थतेने हाक मारली ना ते घडतं. माझे गुरु माझ्या गावचेच आहेत. माझे गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव, मी दोतूर पासून जवळ आहे. त्या म्हणून ज्यावेळेस मी नाम घेतलं, ज्यावेळेस आधी मला काही नव्हतं. हा म्हणजे हा तुमच्या पुढे बसले हा दगड होता. आपण म्हणतो कसं ते नदीतून गोटे काढले, ते इकडे तिकडे पसरले, असे कुठेतरी पडलेला गोटा होता तो. पण ज्या सद्गुरूच्या सानिध्यात आलो त्यावेळेस ह्या देहाचं सार्थक झालं. सद्गुरूच्या चरणावर लोटंगण घातलं त्यावेळेस या देहाचं सार्थक झालं. मला ज्ञानेश्वरीतला नियम सुद्धा कळत नव्हता. माऊली माळ का घालावी हे सुद्धा कळत नव्हतं. इथपर्यंत माझ्या बाबांनी मला इथपर्यंत आणलंय. माझे बाबा मला काहीच येत नव्हतं. मला माळ का घालावी, कशासाठी घालावी हे सुद्धा मला माहित नव्हतं. हे माझ्या बाबांनी मला शिकवलं. आणि ज्यावेळेस मी नाम घेतलं त्यावेळेस मी चिंतनाला ज्यावेळेस आपण बसतो ना नाम घेण्याच्या चिंतनाला, त्यावेळेस असं लख प्रकाश, आपण म्हणतो ना देव पाहावयासे गेलो तेथे देवच होऊन ठेलो. देव म्हणजे देव होऊन चिंतनाला बसल्या देव झालं पाहिजे. देव भेटण्याची गोष्ट नाही, देव अनुभवायला पाहिजे. देव अनुभव आला पाहिजे. अनुभव आला ना मग त्यावेळेस त्या माणसाची घोडी लागते. तिथं आपण या रस्त्याने जावा, सद्गुरू जे सांगतात त्या रस्त्याने जर गेलं ना देव भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस त्यावेळेस मी ज्यावेळेस मला जे अनुभूती आली त्यावेळेस आम्ही त्या रस्त्याने चाललो ना, त्यावेळेस आज मी या देहाला काहीच नाही म्हणजे काहीच नव्हतं. मग माळ का घालावी, आता मध्यस्थी असतो माळ घालणारा कुठं असतो, पण ते आपलं परमभाग्य. आता 2004 साली माळ घातली मी, अनुग्रह घेतला. आणि त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं का ज्यावेळेस तुळशीचं वृंदावन दारासमोर असेल तरच त्या बाबा तुम्हाला माळ घालतील, नाही तर घालणार नाही. तुळशीचं वृंदावन आपल्या दारासमोर असलं तरच. पण त्यावेळेस आपलं धोरण होतं का आपल्याला घालायचे, त्यावेळेस आपल्या तुळशीचं. मग दुसऱ्या दिवशी आमच्या घरी बाबा आले, त्यावेळेस आमचा कार्यक्रम होता. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी बाबा आले आणि आम्हाला अनुग्रह दिला. त्यावेळेस मग कृतज्ञ झालं. म्हणजे निवृत्तीनाथांची एकादशी होती त्यावेळेस. निवृत्तीनाथांची आता पुढच्या महिन्यात आहे बघा निवृत्तीनाथांच्या वेळेस. मग भाग्य फळले बहुत दिवस म्हणजे बऱ्याच दिवसांनी भाग्य आमचं फळलं. मग असं सद्गुरू जर जीवनात आले तर आज आम्ही पंढरपूरला ज्यावेळेस अनुग्रह घेतला त्यावेळेस पंढरपूरला गेलो. आज आम्ही पायीवारी करतो. पायीवारीत काय अनुभव येतात ते येतात. मग हे नरदेहाचं सार्थक होणार ना. सद्गुरू केले तर नरदेहाचं सार्थक होणार. आपलं सद्गुरू केले तर आपल्याला नरदेहाचं सार्थक होणार. अहो साधू संत सुद्धा गुरु करतात, मग आपल्याला का नको. आपण हे गुरु केलेच पाहिजे. गुरु एकदा कृष्ण भगवंत पूजेसाठी बसले होते. नारद गेले तिथं. नारद 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, कृष्ण भगवंत बाहेर येईना. 5 तासांनी कृष्ण भगवंत बाहेर आले. त्यावेळेस नारद बोलले, देवा मी किती वेळ झालं वाट बघतोय, पण तुम्ही काय बाहेर येईना, तुम्ही काय करत होता. तर कृष्ण भगवंत म्हणाले, मी देवपूजा करत होतो. मग नारद हसले, देवा तुझी पूजा लोक करतात, तू कुणाची पूजा करतो. तुझी पूजा लोक करतात ना, मग तू कुणाची पूजा करतो. त्यावेळेस कृष्ण भगवंताने नारदांच्या हाताला धरून देवघरात नेलं. आणि त्या देवघरात कृष्ण भगवंताच्या देवघरामध्ये
पेट्या होत्या, 7 पेट्या होत्या, एकात एक एकात एक 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 पेटी होती. कृष्ण पूर्ण सोन्याने मडवलेली पेटी होती आणि त्याच्यामध्ये संतांच्या चरणाची धूळ होती. पूजा बघा, पूजा कुणाची करतात, पूजा कुणाची करतात? तर नारद म्हणले ही काय, ही तर मातीच आहे. तर म्हणले नाही, ही माझ्या संतांच्या चरणाची माती आहे, मी ती रोज माझ्या कपाळाला लावतो. अहो संत आहेत म्हणून आम्ही आहे. देव कृष्ण भगवंत काय म्हणले, संत आहेत. आज आज तुम्ही विचार करा, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, माऊली, चोकोबा, गोरोबा, हे असे जे संत आहेत त्यांनी देवाचा प्रचार केला, त्यांच्यापासूनच आपल्यापर्यंत आलो ना. मग ते आहेत म्हणून आमची मोठेपण आहे. मग तुम्ही जर डायरेक्ट देवापाशी गेलं तर देव मिळणार नाही. तेव्हा तुम्ही संतांना शरण गेलं पाहिजे, संतांच्या चरणावर लोटंगण घातलं पाहिजे. त्यावेळेस मग कृष्ण भगवंताने सांगितलं की मी ही माती रोज माझ्या कपाळाला लावतो तरच मी बाहेर पडतो, तसं बाहेर पडत नाही. मग कृष्ण भगवंत जर ते संतांच्या चरणाची धूळ आपल्या कपाळाला लावत असेल तर आपण आपल्या सद्गुरूच्या चरणाची धूळ का कपाळाला लावू नये? लावलीच पाहिजे ना. आपल्या सद्गुरूच्या चरणाची धूळ कपाळाला लावली तर आपल्या जीवनाचं सार्थक नक्की होणार, झाल्याशिवाय राहणार नाही. मग तेवढ्यासाठी मग त्या सद्गुरूला माझ्या हृदय स्थान दिलं. माऊली म्हणतात, माऊली तर एका ठिकाणी म्हणतात, माझे सद्गुरू माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहेत. म्हणजे मी आणि माझे गुरु वेगळेच नाही. मी माझ्या गुरुचाच एक. अहो 13 चरणांवर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 13 चरण गुरुचे नुसतं चरण लिहिलेत. 13 पर्यंत गुरुची स्तुती केली नुसती. का माऊली देव नव्हते का? अहो माऊली देवच होते तरी त्यांनी गुरुला उच्च. मी कधी म्हटलं का माऊलींनी? कधीच नाही. माझे गुरु माऊलीच्या अभंगामध्ये सुद्धा बघा, माऊलीच्या अभंगात बाप रखमादेवीवर येतं. हरिपाठात फक्त ज्ञानदेवी म्हणेत, इतर अभंगात बाप रखमादेवीवर होतं. माऊलीने स्वतःला मी म्हणलं का हो? आपण आपल्या व्यवहारात म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. कशाला? अहो करून घेतात तो आहे. कुणी आहे का हो? करून तो घेणार आहे, बाकी कोण नाही. एका सद्गुरू वाचून त्याची जर आज्ञा असेल ना, तुम्हाला आता इथं बसवायचं तो बसू शकतोय, तुम्हाला आज कोणत्या पदाला न्यायचं ते निघू शकतोय. म्हणून आपण आपल्या सद्गुरूच्या अनन्य भावाने जर सद्गुरूची शरण गेलं तर सद्गुरूशी अनन्य भावाने शरण गेलं तर आपल्याला जीवाशिवाचं ऐक्य झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या गुरुशी एक निष्ठेने एक तत्वाने जर राहिलं तर आपल्याला कुठलंही काम साध्य होईल. अहो तुम्ही डायरेक्ट देवाची जर भक्ती केली तुम्हाला मिळणार की संसारात पण देव देणार नाही असं कर, पण थोडं आपलं तात्पुरतं. तुकाराम महाराजांनी कधी देवाकडे मागितलं हो काही? तुकाराम महाराज कधीच काही मागितलं नाही, संसारासाठी नाही, स्वतःसाठी नाही, काहीच नाही, फक्त भक्ती केली. पण आपण थोडं देवाकडे गेलो का, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देव थोडं देणार की. जशी भक्ती आपली देवाची डायरेक्ट देवापाशी गेला देव कोण म्हणते देणार नाही. पण सद्गुरूपाशी गेल्यावर आपण ज्या तत्वासाठी आपण आलो, आपण जन्म ज्यासाठी घेतलाय त्यासाठी जन्म आपण नुसतं संसारासाठी घेतला का? इकून इकडं झाली संसार तर कुणी करतो? हा कुत्री मांजरी सुद्धा संसार करतात ना. संसार कुणी करतो? प्राण्यांचा सुद्धा संसार आहे. आपण ती भक्ती म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे, त्या गुरु तत्वाचा ध्यास लागला पाहिजे. ते जसा ध्यास वाढून आपण गुरुमय होऊन जाऊ. जसं आपण गुरुमय होऊन जाऊ. एक भुंगा होता, भुंग्याने एक त्याच्या घरट्यामध्ये एक आळई आणून ठेवली. ती आळई, तो भुंगा काय करायचा, रोज पहिल्या 2 दिवस त्याने सारखा चावा घ्यायचा त्या आळईला. ती आळई कुठे जाऊ नये म्हणून सारखा आळईला चावा घ्यायचा. तर ती आळई एका जागीच राहायची. मग आळई आता 2 दिवस तिने चावून ती घाबरली. ती आळई तिथंच बसली. मग ती रोज यायची आणि तो चावा घ्यायची. तो भुंगा
रोज यायचा आणि चावा घ्यायचा. तर मग असं होता होता 7 दिवस झाले. 7 दिवस झाल्यावर तो भुंगासूर रोज यायचा, चावा घ्यायचा, आळे कुठेच गेली नाही. कारण तिला तो ध्यास लागला, तो येतो काय नू मला चावा घेते काय नू, तो येतो काय नू मला चावा घेतो काय नू. मग ती आळई त्याचा ध्यास लागला ना, मग ती आळई ते नंतर नंतर त्या भुंगीने सोडून दिलं. ती आळई कुठेच गेली नाही, नुसता त्याचा ध्यास करत राहिली. मुंगा येतो काय नू चावतो काय नू, येतो काय नू चावतो काय नू. मग ती त्या ध्यास लागला. आणि असा जर तुम्ही सारखा ध्यास जर सद्गुरूचा देवाचा केला तर देव तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही अहो भक्तिमयच होऊन जाणार, तुम्ही पूर्ण भक्तिमयच होऊन जाणार, म्हणजे देवापाशीच जाणार पूर्ण अनन्य भावाने. भक्ती जर केली ना, भक्ती आपली नटली सजली पाहिजे ना, भक्तीने असा शृंगार केला पाहिजे. आपण ज्यावेळेस आपलं कुठेही जातो त्यावेळेस आपण नटून थटून जातो, त्यावेळेस आपण आपल्या देहातल्या भक्तीला नटवलं पाहिजे ना, नटली पाहिजे का नाही. मग ती भक्ती नटली जर ना तर आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. देव हा भेटणारच. आणि एक निष्ठेने एक तत्वाने जर देवाकडे गेलं तर ती आपल्याला नक्की सद्गुरूच्या पायापाशी लोटांगण घेईल. आणि सद्गुरू आपल्याला नक्की भेटतील. सद्गुरूशिवाय आपल्याला जन्म आणि मृत्यू अटळ. पण त्या मधल्या काळात आपल्याला काय करायचंय, जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळात आपल्याला काय करायचंय हे आपण आपलं ठरवायचंय. आणि त्या सद्गुरूकडे जायचंय, अजून काय करायचंय हे आपण आपलं ठरवायचंय. पण आज जर आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचायचं असेल तर आपण नुसतं पुण्य करू. पुण्य नुसतं आमचे बाबा म्हणतात नुसतं पुण्य करा, पुण्य मिळणार की तुम्हाला. देवाची जर भक्ती केली तर तुम्हाला पुण्य मिळणार. ज्यावेळेस आपण जाणार आपल्या सूक्ष्म देह त्यावेळेस वर जाणार, त्यावेळेस सूक्ष्म देह जर वर गेला तर तुम्हाला ते पुण्य संपलं ना, तिथून जर पुण्य संपलं ना तिथून तुम्हाला लुटून देणार, परत लुटून देणार. मग तुम्ही नुसतं पुण्य कमायला कशाला जाता. नुसतं पुण्य म्हणायचं नाही, पुण्य कमवायचं नाही. नुसतं भक्ती रहित आपल्याला म्हणायचंच नाही आम्ही पुण्य करतो म्हणून. आणि मी पुण्य करतो हे म्हणायचंच नाही, बिलकुल म्हणायचं नाही. फक्त आपलं कार्य करून घ्यायचं, फक्त आपलं म्हणायचं फक्त माझे सद्गुरू आहेत, मला बाकीचं काहीच नाही माहिती. मी माझे सद्गुरू माझे परमार्थ येत्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यात ठेवायचंच नाही काही. मग तुम्हाला देव भेटणार नाही का. अहो भेटेल ना देव, लगेच भेटणार. लगेच नाही भेटणार. तुमच्या जशी भक्ती असेल जशी भक्ती असेल तसं तुम्हाला देव भेटणार. तेव्हा माझं सांगायचं तात्पर्य काय आहे का, मज हृदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार गुरु, म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी. जैसे डोळे अंजन भेटे त्यावेळे दृष्टीचा फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. मग आपल्याला जर भक्ती केली, ज्यावेळेस आपण चिंतनला बघतो त्यावेळेस आपल्याला सद्गुरूची ज्या आपलं परमार्थ आपण ज्याचा धावा केला त्याची मूर्ती आपल्या समोर उभी राहणार. मग आपण ज्यावेळेस आपल्या सद्गुरूला बघितलं, ज्यावेळेस आपण चिंतनात बघितलं सद्गुरूला बघितलं, आपलं सुखद वाटतं, मनाला सुख येतं. देवाला पाहिल्यावर कसं सुख वाटतं हा, पण आपण देवाला पाहिल्यावर एकदम सुख वाटतं. त्यासाठी काय केलं पाहिजे हो, भक्तीच केली पाहिजे ना, भक्ती केली पाहिजे. भक्ती ही खूप उच्च पदाची. माऊलींची यांची भक्तीचं काय सांगायला नको, ते देवच होते. आपल्यासारख्याच्या पामराचं काही इकडं आज इकडं तर तिकडं हा, काय थोरपण पायाची वाहनं पायभरी. तेव्हा आता हे काय जे माझं असेल ते माझ्या सद्गुरूचं, माझ्या परम सद्गुरूचं कसं आहे. आता मला काही येत नाही, साळुंके मंजुळा बोलते सेवानी शिकवता धनी वेगळाची. मी माझ्या पदर मला जसं राहुल महाराजांचं जास्त सहकार्य आहे माझ्यावर. राहुल महाराजांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं, हे केलं. आमच्या आईने माझ्याकडं काय मागितलं हे म्हणजे माझ्याकडं योगाने ही सेवा आली.
मी माझं परमभाग्य समजते. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची असे. तर मी संतांचे खूप उपकार आहे माझ्याकडे, माझ्या बाबांचे खूप उपकार आहे माझ्यावर. आता बाबा आता पुढच्या महिन्यात येणार आहे, मला जरा माहिती आहे. आता मुलांनी कृतज्ञता सोहळा पुढच्या महिन्यात आहे, 13 तारखेला म्हणत कृतज्ञता सोहळा कुठे. आता ते राहुल महाराज वेळोवेळी सांगतीलच तुम्हाला, दररोज सांगतीलच कृतज्ञता सोहळ्याचं. मुलांनी खूप छान म्हणजे आईवडिलांचं पूजन वगैरे पोरांनी खूप छान म्हणजे सोहळा तो तीन दिवसाचा सोहळा आहे. सगळ्यांनी अवश्य या आणि सर्वांनी आवर्जून कार्यक्रमाला या. टाइम झाला का महाराज. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. झालेली सेवा ही मी सद्गुरूच्या चरणी. जे चांगलं असन ते माझ्या सद्गुरूचं आणि जे वेडवाकडं असन ते माझ्या अपुऱ्या बुद्धीचं. एवढं म्हणून तुमची बहीण तुमची लेक म्हणून मला पदरात घ्या, एवढंच मी सांगू शकते. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दाने. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचल तो ते लाभो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तयाभूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजितो आदि पुरकी अखंडित, आणि ग्रंथोपजीवीय. विशेष लोकीय दृष्टांदृष्ट विजय व्हावे. येथ मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. हेने बरे ज्ञान देवो सुख्या झाला, हेने बरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे बरे ज्ञान देवो सुख्या झाला. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेच आता. जय वीर समर्थ. या ठिकाणी मजर दही सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळे अंजन भेटे ते वेळ दृष्टीस फाटा फुटे. मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. या ज्ञानोबरांच्या पहिल्या अध्यायातल्या 25 आणि 26 क्रमांकाच्या ओळीवरती या ठिकाणी मेघ मल्हार आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भगवद्गीता पारायण सोहळा या उत्सवातील प्रथम दिवसाची प्रवचन रूपी सेवा हरिभक्ती पारायण कल्पनाताई महाराज गीते श्री क्षेत्र ओतूर यांनी या ठिकाणी मेघ मल्हार असोसिएशनच्या विनंतीस मान देऊन आपली सेवा या ठिकाणी समर्पित केली. त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कमी वेळामध्ये तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. कमी वेळामध्ये आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला. तद्वत त्यांनीही भगवंताच्या चरणावरती नतमस्तक ठेवून आपली या ठिकाणी सेवा समर्पित केली. आणि असंच भगवत कार्यामध्ये सर्व महिलांनी सक्रिय व्हावं. मेघ मल्हार मधील ही सर्व महिलांनी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सक्रिय व्हावं म्हणून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही विशेषतः महिलांच्या प्रवचनाने केलेली आहे. कारण की विशेष स्वरूपाने शासनाने 50% आरक्षण मंडळाला म्हणजे महिलांना विशेष स्वरूपाने दिलंय. आणि शासनाने तर एसटी तर 60 वर्षाच्या वरती फुकटच केली. आणि महिलांना कुठल्याही वर्षामध्ये असेल तरी हाफ तिकीट आहे. म्हणजे हाफ तिकीट असल्यामुळे महिलांना विशेष प्राधान्य आहे. आणि 1500 रुपये लाडकी मुख्यमंत्र्याची बहीण म्हणून हे चालू आहेत. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी महिलांना प्रतिपादन करतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे महिलांचा परमार्थ वाढीस लागलाय. तो आपल्याला या संख्येवरनं दिसत असेल. म्हणून महिलांना अजूनही विनंती आहे की आपण सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीने सहकार्य करावं. आणि तदनंतर या ठिकाणी हरिपाठ होईल. पंचपदीचा विना हरिभक्ती पारायण सागर महाराज सुरवसे घेतील. आणि तदनंतर बरोबर 8 ते 10 या वेळामध्ये हरिभक्ती पारायण सुनीलजी महाराज रानकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल. याची सर्वांनी
नोंद घ्या. उठलं तरी चालेल आणि सगळ्यांनी हरिपाठासाठी महिलांनी आणि पुरुषांनी लाईन करून घ्यायचे. हरिपाठ आपल्याला चालू करायचा आहे. हा, या ठिकाणी चहाची व्यवस्था मेघ मल्हार असोसिएशनच्या वतीने अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरि जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरि 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम. हरि 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 जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम. अरे 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 त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमित आमासी विन्मुख तो नर पापिया पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरि उच्चारणे आनंद प्रपरस मिळे समरस म्हणे हरि
जे विठोबा रखुमा ध्यान उठविते बरी तुळसी हार गळा
काश पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कस्तुरमणी विराजित तुका मने माझे हेती सर्व सुख काही नसते तुळसी हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान देवाची द्वारी उभा क्षण भरी हरिमुखे मना हरिमुखे पुण्याची गणना कोण करी हरिमुखे संसारी जीवे वेगू शास्त्र बारी बाह्य सदा देव मने व्यसाची आखो चाराना पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे पुण्याची गणना कोण गान साई शास्त्री पुराणे मंथुनी नवनीतात घे अनंत वायार्थ कथा एक हरी आत्मा जीव शिव ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ हरिमुखे मना हरिमुखे मना त्रिगुण सार निर्गुण हे सार सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे विना मना व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार देवा ध्यानी रामकृष्ण हरिमुखे मना हरिमुखे विना भक्ती भक्ती विना विना शक्ती दैवत प्रसन्न त्वरित करीची प्रपंच दिन देव मने हरि जप करणे हरिमुखे मना हरिमुखे मना गयाग विधी नवे सिद्धी देवन कळणे संदेह अनुभव कैसा कळे विना दैवत दैव विन प्राप्त विना येत कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची संगती हरिमुखे मना हरिमुखे बोध झाला दिनरोनिया मुलाला अनुभव कापुराच्या वाटी उजवल्या ज्योती झालं जैसे आला तो भाग्य बिनटला हरे भक्तान देवा गोडी संगती सजने हरिमुखे मना हरिमुखे मना सर्वता प्रेमाने पातक करणे आयुराशी भक्ती तो पतित भक्त भजत वाचाळ बरळती बरळ प्रमाण आत्मा निधान भगती पूर्ण एक नांदे हरिमुखे मना हरिमुखे मना त्यांचे संगती मनोमार्ग गती वाचा भावा जीवाचा नाम साधती साधवृत्त गोडी वैष्णवाला साधले जवाना प्रल्हादी बिंबला कृष्ण नाम हे सुलभ हरिमुखे मना हरिमुखे मना राम कृष्ण बैठा कैसा होय गुरु विना कीर्तन घडत नामे देव मने सगुण हे पाठ मौन प्रपंचाचे मना हरिमुखे कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय
राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण है बकवास बकवास फक्त बकवास बकवास आणि बसा फक्त बकवास टाळी 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 बकवास टाळी 1 2 3 टाळी संकीर्तन वैष्णवांचे
Hey!
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय माऊलीचं बटन घ्यायचं आपल्याला जोडी जोडी आपला आपला तो बघा शेवटपर्यंत आपली साथ देतोय का चला समोरासमोर जोडी लावायची जसे वारकरी खेळतील तसे बाकीच्यांनी सर्वांनी खेळायचे ज्ञानदेव
सत्यगुरु राय कृपा माझ केली आदिनाथ गुरु सकाळ सिद्धाचा आदिनाथ गुरु सकाळ
Hey,
अवघाची संसार चुकाचा करीना अवघाची संसार
बापर कुमादेवी मने मनाची ये मनी गुंपियेला सीला मनाची ये मनी गुंपियेला सीला मनाची ये मनी गुंपियेला
ज्ञानेश्वर राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण नाचून नाचून ज्यांना खेळायचं त्या सगळ्यांनी नाचून घ्या गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। या ठिकाणी हरिपाठ संपन्न झालेला आहे। बरोबर 8 ते 10 या वेळामध्ये हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज रानकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल। तदनंतर वारकऱ्यांची संत पंगत होईल याची